इस वक्त की बड़ी खबर, जहां सोनपेट शहर में आज सुबह एक तेज रफ्तार हाईवा ट्रक ने एक ड्यूटी पर तैनात 2 महिला सफाई कर्मियों को कुचल दिया, जिससे एक महिला की मौके पर ही मौत हो गई, जबकि दूसरी गंभीर रूप से घायल हो गई। यह हादसा आज 8 अप्रैल को सुबह करीब 10:15 बजे सोनखेड इलाके में हुआ। पोलिसांचा जागीच मृत्यू झाला तर धोपताबाई सूर्यभान वाघमार या गंभीर जखमी झाल्या। मिळालेल्या माहितीनुसार सोनपेठ नगर परिषदेच्या सफाई कामगार तुळसाबाई पाडोळे आणि धोपताबाई वाघमारे या सकाळी सोनखेड भागातील अशोक कुलभैया यांच्या घराजवळ रस्त्याची साफसफाई करत होत्या। यावेळी MH12 FC 7459 क्रमांकाचा हायवा चालक विठ्ठल अंगद मुंडे राहणार रेवली तालुका परळी यांनी आपलं वाहन अत्यंत निष्काळजीपणे आणि वेगात चालवून या दोन्ही महिलांना जोराची धडक दिली। धडक इतकी भीषण होती की हायवाचे पुढचे चाक तुळसाबाई यांच्या पोटावरून आणि कमरेवरून गेलं। प्रत्यक्षदर्शी कर्मचारी व नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर चालकानं हायवा थांबवला। उपस्थितांनी तातडीनं दोन्ही जखमींना सोनपेठ येथील सरकारी दवाखान्यात नेलं, मात्र डॉक्टरांनी तुळसाबाई यांना तपासून मृत घोषित केलं। जखमी धोपताबाई यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेनंतर घटनास्थळावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी हायवा चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केले। मृत तुळसाबाई यांचे पती दत्ता ज्ञानोबा पाडोळे यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात आरोपी चालक विठ्ठल मुंडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। जनता न्यूज 24 ताससाठी सोनपेठवरून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेसह मी अवधूत, जनता न्यूज 24 तास सोनपेठ।